नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एसने विचारलेले मराठी व्याकरणावरील प्रश्न बघणार आहोत. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कर्मधारण्य समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? कर्मधारण्य समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? उत्तर आहे मित्रांनो तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे कर्मधारण्य समास. प्रश्न दुसरा. अशोक पतंग उडवतो. अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा. अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर मित्रांनो तो आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग हा आहे अशोक पतंग उडवतो. प्रश्न तिसरा. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते आहे मित्रांनो? तर उत्तर आहे मित्रांनो विदुषी विद्वान. विदुषी विद्वान. विदुषी विद्वान. प्रश्न चौथा. मेधावी म्हणजे काय? मेधावी म्हणजेच प्रज्ञावंत. मेधावी म्हणजेच प्रज्ञावंत. प्रज्ञावंत म्हणजेच मेधावी. समोर प्रश्न पाचवा. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या काळातील काळ ओळखा. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता म्हणजेच क्रिया सुरू होती. वाचत होता, होता, होती, होते हे भूतकाळासाठी आहे. पुस्तक वाचत, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत आहे हे अपूर्ण वर्तमान काळ. तर प्रश्न पाचवा. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ आहे अपूर्ण भूतकाळ. प्रश्न सहावा. सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? उत्तर आहे मित्रांनो सासू. सासू सासवा. सून सुना. ससा ससी आणि सासरा सासरे. प्रश्न समोरील. प्रश्न सातवा. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने संबोधतात किंवा कविता कोणत्या नावाने कविता लिहिल्या? उत्तर आहे मित्रांनो गोविंदाग्रज. गोविंदाग्रज. गोविंदाग्रज या नावाने त्यांनी कविता लिहिल्या आहे. प्रश्न आठवा. धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उत्तर आहे? धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उत्तर आहे? उदाहरण आहे. मित्रांनो धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? उत्तर आहे मित्रांनो कर्मधारण्य समास. कर्मधारण्य समास. समोर प्रश्न नववा. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म आहे गाडी. गाडी आहे कर्म. कर्ता आहे त्याने आणि क्रियापद आहे केली. प्रश्न दहावा. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. आसू आसवे. प्रश्न अकरावा. उद्या मी यावेळी घरी जेवत असेन या वाक्यातील काळ ओळखा. उद्या मी यावेळी घरी जेवत असेन या वाक्याचा काळ आहे अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न बारावा. कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकीर्ती. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रतिगामी या विरुद्धार्थी शब्दाचा प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे मित्रांनो पुरोगामी प्रतिगामी. प्रश्न 14वा. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम आहे मित्रांनो उदारता आणि शौर्य. प्रश्न 15वा. पुढीलपैकी कोणता शब्द रावा या समानार्थी शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही? प्रश्न बघा मित्रांनो पुन्हा. रावा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द सांगायचा आहे आपल्याला. तो आहे पल्लव.
रावाला म्हणतात पोपट, राघू, शुक. प्रश्न 16वा. त्यांनी भावजईला पत्रातून सर्व वृत्त कळवले. कंसातील शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, भाऊ, भावजई, तसंच भावाला, भावजईला. प्रश्न 17वा. गोत्यात आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. गोत्यात आणणे याचा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अडचणीत आणणे. गोत्यात आणणे, अडचणीत आणणे. प्रश्न 18वा. आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्याचे क्रियापद ओळखा. आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्याचे क्रियापद आहे निजवली. आईने आई करता, बाळाला आई कर्म. निजवले आहे क्रियापद. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आगंतुक याचा विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित. आमंत्रित, आगंतुक. आगंतुक म्हणजे अचानक आलेले. प्रश्न 20. विशाखा या काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? उत्तर आहे मित्रांनो कुसुमाग्रज. कुसुमाग्रज या कवीचा विशाखा हा काव्यसंग्रह आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.